रायगडमधील सर्वाधिक हाय व्होल्टेज निवडणूक लढाई रोहा नगरपालिकेमध्ये होणार असून अजितदादांची राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष एकत्र लढणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर शिंदे सेना एकला चलोच्या भूमिकेवर राहणार असून खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या रोहा नगरपालिकेवर राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे सेना आमने सामने येण्याची शक्यता आहे। आज राष्ट्रवादीच्या संभाव्य इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार आणि अनिकेत तटकरे यांच्याकडून सुरू आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी कोणत्या उमेदवारांना नगराध्यक्ष पदाची आणि नगरसेवक पदाची उमेदवारी देते आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण सुनील तटकरे यांना शह देण्यासाठी शिंदे सेनेकडून देखील मोठी ताकद लावली जाते आहे। शिवाय काल झालेल्या शिवसेनेच्या पक्षप्रवेशात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेकडून शिंदे शिवसेना राष्ट्रवादीला एक प्रकारचा मोठा आव्हानच दिला आहे। शिवाय रायगडमधील शिंदे यांचा आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, मंत्री भरत गोगावले सुनील तटकरेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभूत करण्यासाठी जीवाचं रान करताना बघायला मिळत आहेत। रोहा नगरपालिकेवर एकूण 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशी निवडणूक रंगणार आहे। नगराध्यक्ष पदासाठी रोहा नगरपालिकेवर यंदा ओबीसी महिला आरक्षण पडलं असून अनेक महिलांच्या मुलाखती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। विश्वास आहे की प्रचंड मताधिक्याने यावेळच्या सगळ्या जागांच्या वरती आम्हाला निश्चितपणाने यश मिळेल। महेंद्र दळवी काल म्हणाले सर, रोहाला त्यांनी 40 वर्षात मागे नेलेलं आहे। रोहामध्ये इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या तटकरेंमुळे थांबलेल्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा विधान केलेलं आहे की तटकरे कुटुंब जे विधान करतात ते बालिश बुद्धीसारखं विधान करतात। त्यांना त्यांचा पूर्व इतिहास वेळोवेळी आठवत असेल इतक्या वर्षाचा, स्वाभाविकपणाने याखेरीज त्यांना दुसरं काही दिसू शकणार नाही। माझे कार्यकर्ते प्रवक्ते सक्षम आहेत त्याला उत्तर द्यायला आणि रायगडला जनतेने 40 वर्ष मला या जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे। त्यामुळे कोणामुळे इंडस्ट्री झाली, कोणामुळे थांबली, कोणामुळे उद्या भविष्यामध्ये येणार आहे, सगळे जनता पब्लिक सब कुछ जानती आहे। रायगडमधील 10 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादीची कशा पद्धतीने भूमिका असेल? चालू आहे। आता 17 तारखेला चित्र स्पष्ट होईल। रायगड जिल्ह्यातील स्पष्ट होईल, राज्यातलं स्पष्ट होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या नगरपालिका आहेत, माथेरान आहे, कर्जत आहे, खोपोली आहे, पेण, अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, महाड या नगरपालिका आहेत। इतरही आजूबाजूच्या नगरपालिका आहेत। गेले 5 दिवस सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत सलग राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या नगरपालिकेचा आदरणीय अजितदादांच्या प्रफुल्लांच्या उपस्थितीमध्ये मी आढावा घेतलेला आहे। 17 तारखेला चित्र स्पष्ट होईल, त्यामध्ये रायगडचं चित्र सुद्धा स्पष्ट होईल। रायगडमध्ये आम्ही कशा पद्धतीने जातो आहोत, काय पद्धतीने आमची चर्चा आहे, महायुतीतला प्रमुख असलेल्या घटक पक्षाजवळ सुद्धा काही ठिकाणी चर्चा चालू आहे, त्याही कशा निर्णयास्पद न्यायाचा आहे त्या दृष्टीकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत। संधी मिळते, आपल्या मुलीचं देखील नाव चर्चेत आहे, कशा पद्धतीनं ही लढत होईल? रोहा नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबरला जाहीर झालेली आहे। माझ्या मुलीनेही पक्षाकडे अर्ज मागितलेला आहे। पक्षाकडे आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील, मंत्री महोदया आदिती तटकरे असतील, युवा नेते अनिकेत तटकरे असतील आणि माझे सर्व माजी नगरसेवक असतील, त्यांच्याकडे रितसर मागणी केलेली आहे। याच्यामध्ये पण आम्ही सर्वांनी निर्णय जो काय तटकरे साहेब जो निर्णय देतील तो अंतिम असेल, पण मागण्याचा अधिकार सर्वांना आहे। त्यामुळे मी माझ्या मुलीसाठी तटकरे साहेबांकडे आणि पक्षाकडे अर्ज मागितलेला आहे। एकंदरीत आपण माजी नगराध्यक्ष होतात, रोहाची परिस्थिती काय वाटते? कुठे आघाडी होऊ शकते, कुठे युत्या होऊ शकतात, कुठल्या वॉर्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कमी पडू शकते, काय समीकरण सांगा? तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं पहिल्यापासून चांगल्या ताकदीवरती आहे। मी मध्यंतरी शिवसेनेतून या पक्षामध्ये आलो आणि आदरणीय तटकरे साहेबांच्या बरोबर काम करण्याची मला संधी भेटली। तसं राष्ट्रवादीची ताकद संपूर्ण 20च्या 20 वॉर्डमध्ये अधिक एक नगराध्यक्ष, याच्यामध्ये मला वाटत नाही कुठेही अडचण होईल आणि जे काही युती करायचं, जे काय महायुतीचा जे काही निर्णय आहे ते आदरणीय तटकरे साहेब घेतील। कुणाची युती करायची आणि कुणाची युती नाही करायची त्यांचा निर्णय असेल तो अंतिम असेल। निवडणुका आल्या की स्वाभाविकच आहे त्या ठिकाणी काही फेरबदल होत असतात, काही जण इकडचे तिकडे करत असतात, पण काही लोकांनी जाण्याने काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काय मोठं काय धक्का बसला असं काही मानण्याचं कारण नाही। गेले काही दिवस सातत्यपूर्णाने शिवसेनेचे आमदार जे स्वतःला मुख्यमंत्र्यांपेक्षा माननीय उपमुख्यमंत्र्यांपेक्षा सुद्धा मोठे समजतात
असे महेंद्र दळवी हे बेताल वक्तव्य सारखे त्या ठिकाणी करतायत आणि सातत्यपूर्णाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आमच्या नेत्यांवर त्या ठिकाणी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात। सुरुवातीलाच मी त्यांचा जाहीररित्या निषेध करतो आणि या बाबतीतला मी तर याबाबत माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील यांना मी हात जोडून विनंती करेन की अशा या असलेल्या महेंद्र दळवीला हे त्यांनी आता आवरावं, कारण थेटपणाने टीका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील त्यांच्यावर त्यांनी सुद्धा काल केली, माननीय तटकरे साहेबांवर सुद्धा अशीच सातत्यपूर्णाने ते टीका करतायत। त्यामुळे आम्ही सुद्धा आता त्याच प्रकारे उत्तर निश्चितच पुढच्या कालखंडामध्ये आम्ही देणार आहोत। राहिला प्रश्न रोह्याच्या बाबतीतला, तर निश्चितच रोह्यामध्ये अष्टमीमध्ये असेल या नगरपालिकेला 21-0 हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करून दाखवेल आणि 100% निकाल हा आम्ही आणू असा विश्वास आजच्या या एकंदरीत मुलाखतीच्या नंतर म्हणजे इच्छुक उमेदवार आहेत त्याच्यानंतर मला द्यावासं वाटतो। घोडा मैदान काय दूर नाही, दूध का दूध पाणी का पाणी हे लवकरच त्या ठिकाणी होईल।